नमस्कार दोस्तांनो, MPSC साथी या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. चला तर आज बघूया 20 ऑक्टोबर 2022ची काही इम्पॉर्टंट करंट अफेअर्स. पहिला प्रश्न वाचूया. रिसेंटली इन विच स्टेट द फर्स्ट बर्ड सँक्च्युरी ऑर द फर्स्ट सँक्च्युरी फॉर द स्लेंडर लॉरेस हॅज बीन सेटअप. स्लेंडर लॉरेस या प्राण्यासाठीचं पहिलं अभयारण्य देशातलं कुठल्या राज्यांनी स्थापन केलं आहे? ऑप्शन्स बघूया. तमिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश का मध्य प्रदेश. इकडे फोटोत जो आपल्याला प्राणी दिसतोय त्याचंच नाव आहे स्लेंडर लॉरेस. योग्य उत्तर आहे ए, तमिळनाडू. याबद्दल अधिक माहिती बघूया. तमिळनाडू गव्हर्नमेंट हॅज नोटिफाईड द कंट्रीज फर्स्ट कदावूर स्लेंडर लॉरेस सँक्च्युरी कव्हरिंग एरिया किती आहे बघा, 11,806 हेक्टर इतक्या एरियाचं हे अभयारण्य होणार आहे. कोणत्या डिस्ट्रिक्ट्समध्ये आहे तर करूर आणि दिंडीगुल डिस्ट्रिक्ट्स ऑफ दी स्टेट. आणि असं अनाऊन्स कोणी केलं आहे तर तमिळनाडूचे जे चीफ मिनिस्टर आहेत MK स्टॅलिन त्यांनी. दिस स्पीशीज हॅज बीन लिस्टेड ॲज एंडेंजर्ड. IUCNची जी लिस्ट असते त्याच्यानुसार या प्राण्याचा स्टेटस आहे एंडेंजर्ड. आणि वाय इज इट इम्पॉर्टंट? कारण तो फार्मर्सना बेनिफिट देतो. कशामुळे? कारण पेस्ट्सना म्हणजे कीड जी लागते त्याच्यासाठी तो बायोलॉजिकल प्रिडेटर आहे. त्यामुळे जितकी या प्राण्याची संख्या वाढेल किंवा नॅचरली आपण ती वाढवू शकू तितका आपल्या फार्मर्सना त्याचा फायदा होणार आहे. म्हणून आपण हे विशेष प्रयत्न करतोय. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. आफ्टर हाऊ मेनी इयर्स द मार्स ऑर्बिटर मिशन हॅज एंडेड. मंगळाची परिक्रमा किती वर्षांनी संपलेली आहे? ऑप्शन्स बघूया. 7 साल, 8 वर्ष, 9 वर्ष का 10 वर्ष. इथे MOM म्हणजेच मार्स ऑर्बिटर मिशनचा आपल्याला फोटो दिसतोय. योग्य उत्तर आहे 8 इयर्स. ओके, याबद्दल अधिक माहिती बघूया. 8 इयर्स म्हणजे 2022मध्ये सध्या आपण आहोत, म्हणजे 2014मध्ये हे सुरू झालेलं असलं पाहिजे. लेट सी इफ द फॅक्ट्स आर मॅचिंग. MOM किंवा मार्स ऑर्बिटर मिशन, ज्यालाच आपण मंगलयानसुद्धा म्हणतो, इट रॅन आउट ऑफ फ्युएल अँड बॅटरी आफ्टर कम्प्लिटिंग इट्स 8 इयर्स. द MOM विच इज ऑल्सो नोन ॲज मंगलयान वॉज लॉन्च्ड ऑन, हे बघा, 24 सप्टेंबर 2014, जे मी इकडे म्हटलं तेच. द इस्रो launched the MOM on 5th November 2013. It was India's first interplanetary mission and the 4th space agency to achieve Mars orbit. तसंच एशियामधले आपण पहिले राष्ट्र होतो की ज्यांनी मार्सला पोचायचा प्रयत्न केला आणि तो सक्सेसफुल केला फर्स्ट अटेम्प्टमध्ये. ओके, आणि हे आपण कुठून मोहीम सुरू केलेली? PSLV रॉकेट लॉन्चर आपण यूज केलेलं फ्रॉम द सतीश धवन स्पेस सेंटर इन आंध्र प्रदेश. ठीक आहे, तर ही सगळी माहिती लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. पुढील प्रश्न बघूया. इंडियाच्या रँकिंगबद्दल आहे. लेट्स सी द क्वेश्चन. व्हॉट इज द रँक ऑफ इंडिया इन द रिसेंटली रिलीज्ड ग्लोबल हंगर इंडेक्स 2022? ग्लोबल हंगर इंडेक्स. ओके, याच्यात भारताचा रँक कितवा आहे? 105, 106, 107 की 108? योग्य उत्तर आहे सी, 107. याबद्दल अधिक माहिती बघूया. हे लक्षात ठेवायचं. रँकिंग 15वा इंडेक्स हा होता. द 15th ग्लोबल हंगर इंडेक्स 2022 वॉज रिलीज्ड इन विच इंडिया स्लिप्ड 6 पोझिशन्स डाऊन ॲट दी 107th रँक. आपल्या इथे आपल्याला स्कोअर किती मिळाला आहे तर 29.1 आणि द लेवल ऑफ हंगर इन इंडिया वॉज रेटेड ॲज सिरियस. 2021मध्ये म्हणजे मागच्या वर्षीमध्ये आपला रँक होता 101. यावर्षी तो किती झाला? 107, जे आपण इथे लिहिलं आहे बघा. इंडिया हॅज स्लिप्ड 6 पोझिशन्स. ही अतिशय चिंताजनक अशी बाब आहे. आणि कोणत्या बेसिसवर हे रेटिंग दिलं जातं? इथे 4 गोष्टी आहेत बघा. अंडर नरिशमेंट, चाइल्ड स्टंटिंग, चाइल्ड वेस्टिंग की चाइल्ड मॉर्टॅलिटी. सो या 4 बेसिसवर आपण हे रँकिंग देतो. आणि हू पब्लिशेस दिस? इट इज जॉईंटली पब्लिश्ड बाय युरोपियन NGOs, कन्सर्न वर्ल्ड वाईड अँड वेल्थंग लाईफ. ठीक आहे, तर हा रँक लक्षात ठेवायचा आहे. हे 4 पॅरामीटर्स लक्षात ठेवायचे आहेत. पुढील प्रश्न बघूया. विच कंट्री विल होस्ट दी 90th जनरल असेंब्ली ऑफ इंटरपोल? इंटरपोलची सर्वसाधारण सभा कुठला देश आयोजित करणार आहे? भारत, अमेरिका, जपान का इंडोनेशिया? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, इंडिया किंवा भारत. इंटरपोलची काही माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे.
द 90th जनरल असेंब्ली ऑफ द इंटरपोल इज गोइंग टू बी हेल्ड इन न्यू दिल्ली. न्यू दिल्लीमध्ये ही मीटिंग झालेली आहे. कधी? तर ऑक्टोबर महिन्यामध्ये. इट विल हॅव द वर्ल्ड्स लार्जेस्ट पोलीस बॉडी विथ 195 मेंबर्स. इंटरपोलमध्ये टोटल मेंबर्स किती आहेत? तर 195. पोलिसिंगची असणारी ही लार्जेस्ट इंटरनॅशनल बॉडी आहे. ही असेंब्ली इंडियामध्ये 25 वर्षांनंतर होती आहे. याच्या आधी अशी असेंब्ली कधी झालेली? तर 1997मध्ये. आणि हे इंटरपोल स्थापन कधी झालेलं? ही तारीख लक्षात ठेवायची आहे, 1923मध्ये. व्हॉट इज इट्स बेसिक अजेंडा? टू ब्रिंग द इंटरनॅशनल कॉर्पोरेशन्स इन टू लॉ एन्फोर्समेंट. कायद्याची उत्तम अंमलबजावणी व्हावी यासाठी सगळ्यांचा सहयोग आपण ह्याच्यात घेतो. त्यामुळे या सगळ्या फॅक्ट्स तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. यातील क्वेश्चन्स येऊ शकतात. लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. रिसेंटली हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज अ फुल टाईम मेंबर ऑफ सेबी. सेबीचे पूर्ण वेळ सदस्य म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती झालेली आहे? आता फोटोवरनं काय आपल्याला नाव माहिती नसणार आहेत, त्यामुळे ऑप्शन्स बघूया. जस्टिस DY चंद्रचूड, जीन पियर लॅक्रॉइस, अनंत नारायण गोपाळ कृष्णन का अदिल सुमेरीवाला? योग्य उत्तर आहे अनंत नारायण गोपाल कृष्णन, जे आपल्याला इथे फोटोमध्ये पण दिसतात. अधिक माहिती बघूया. फॉर्मर बँकर अनंत नारायण गोपाल कृष्णन took the charge as the fourth whole-time member, WTM ज्याला म्हणतात, in the SEBI. SEBIचा फुल फॉर्म काय? Securities and the Exchange Board of India. He has been a member of the various advisory committees of the SEBI and RBI and has been appointed for an initial period of 3 years. किती वर्षाची अपॉइंटमेंट आहे? तर 3 वर्ष. सेबीची फाउंडिंग डेट काय आहे? तर एक्झॅक्टली 30 वर्षापूर्वी म्हणजे 1992 साली. आणि वेअर इज इट्स हेडक्वार्टर लोकेटेड? इन मुंबई. सो ही सगळी इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे जी लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच फॉर्मर चीफ मिनिस्टर ऑफ उत्तर प्रदेश हॅज पास्ड अवे रिसेंटली. कोणत्या माजी मुख्यमंत्र्यांचं नुकतंच निधन झालं आहे? कुठल्या स्टेटच्या? उत्तर प्रदेशच्या. इथे फोटोवरून सगळ्यांनाच माहिती आहेत, अतिशय फेमस पर्सनॅलिटी आहेत. ऑप्शन्स वाचायची गरज नाही आहे. ऑप्शन आहे बी, मुलायम सिंग यादव. याबद्दल अधिक माहिती बघूया. Mulayam Singh Yadav, who was the founder of the Samajwadi Party and also the former Chief Minister of Uttar Pradesh, recently passed away. कधी? 10 ऑक्टोबरला. He was fondly called as नेताजी. त्यांचं निकनेम नेताजी होतं. सगळे त्यांचे फॉलोअर्स आणि फेलो पार्टी मेंबर्स त्यांना नेताजी म्हणायचे. He was also appointed as the Union Minister of Defense from 1996 to 1998. Also, he has won 7 elections to the Lok Sabha and 10 to the उत्तर प्रदेश लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. त्यामुळे ह्यांचं पॉलिटिकल करिअर अतिशय उत्तम राहिलेलं आहे. व्हेरी फेमस अँड नॅशनली एक्सेप्टेड लीडर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. INS सुनन्या विल बी पार्टिसिपेटिंग इन द CMF एक्सरसाइज इन विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज. इकडे फोटोमध्ये दिसतीये सुनन्या. लेट्स सी द ऑप्शन्स. मालदीव्स, श्रीलंका, सेशल्स का बांगलादेश? योग्य उत्तर आहे सेशल्स. अधिक स्पष्टीकरण बघूया. INS सुनन्या हॅज एंटर्ड द पोर्ट विक्टोरिया ऑफ सेशल्स. सप्टेंबरमध्ये हा एक्सरसाइज होतो. व्हॉट इज CMF? इट इज कंबाइंड मॅरिटाईम फोर्सेस. इट इज अ ट्रेनिंग एक्सरसाइज इन द इंडियन ओशन आणि इंडियन नेव्ही इज गोइंग टू पार्टिसिपेट इन इट अँड इट इज ऑल्सो द मेडन पार्टिसिपेशन. म्हणजे फर्स्ट टाइम आपली ही इंडियन नेव्हल शिप या एक्सरसाइजमध्ये भाग घेतली आहे. Next, which of the following have been awarded the Nobel Prize in Economics for the year 2022? खालीलपैकी कोणाला अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे? बेन बेर्नाक, डगलस डायमंड, फिलिप डायविंग का ऑल ऑफ द अबाव? आता इथे फोटोवरनं तुम्हाला अंदाज येईल की दिस हॅज बीन गिवन टू ऑल ऑफ देम. आपला नोबेल पुरस्कारांविषयी आधीही आपली चर्चा झालेली आहे, त्यामुळे जास्ती अधिक म्हणजे मागच्या व्हिडिओजमध्येही कवर केल्यामुळे जास्ती बोलायला नको. पण द फर्स्ट विनर वॉज सिलेक्टेड इन 1969. ही तिन्ही नावं लक्षात ठेवायची आहे आणि त्यांचा सब्जेक्ट लक्षात ठेवायचा विच इज इकॉनॉमिक्स. नेक्स्ट, रिसेंटली ऑन विच डेट द वर्ल्ड स्टुडंट डे वॉज ऑब्झर्वड. वर्ल्ड स्टुडंट डे कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 12 ऑक्टोबर, 13 ऑक्टोबर, 15 ऑक्टोबर का 16 ऑक्टोबर? आता आपले सर्वांचे लाडके डॉक्टर APJ यांचा फोटो इथे दिसतोय. ज्यांना APJबद्दल बेसिक माहिती आहे त्यांना याचं योग्य उत्तर देता येणार. इट इज गोइंग टू बी ऑप्शन सी.
Why? 15th October was the birth anniversary of Dr. APJ Abdul Kalam. Let's see more information. 15 October is celebrated as World Students Day to commemorate the birth anniversary of Dr. APJ Abdul Kalam, who was a celebrated aerospace scientist and a former president of India. He was fondly known as the People's President. He was also awarded Padma Bhushan, Padma Vibhushan, Bharat Ratna and Ramanujan Award. He has also played very important role in the Pokhran 2 nuclear tests and also fondly known as the Missile Man of India. And last question for today. Which Indian player has won the most world titles? And as you can see in the photo, Pankaj Advani has done this by winning 25 international titles till now. Okay, and fifth time he has won the World Billiards Championship, which was held in Malaysia. Okay, so that is the discussion for today. Thank you for paying attention. See you soon in the next lecture.